संताजी भाग 20. यावेळी संताजीचं वास्तव्य कर्नाटकात होतं. विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी त्याने फिरून पाहिली. यावनी सत्तांच्या सुडाग्नीत भस्मसात झालेल्या त्या साम्राज्याचे भग्न अवशेष त्याला दिसले. त्याचं मन खंतावलं. विजयनगर परिसरातली 30 गावे आदिलशहाकडून वडिलार्जित जहागीर म्हणून म्हाळोजींना इनाम मिळाली होती. त्या जहागिरीची व्यवस्था लावण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं, म्हणून तो इकडे आला होता. विजयनगर हे बलाढ्य साम्राज्य, भांडत्या बळाचं, अपरंपार अवसानाचं. तुटलेली देवळं, कोसळलेले बुरुज, खिंडारं पडलेल्या तटभिंती, घुबडं वटवाघळांचं आश्रयस्थान बनलेले राजसी प्रासाद, महाल, राणीवसे यांच्या भग्न अवशेषांवरून त्याच्या भव्य स्वरूपाची कल्पना सहजपणे येत होती. बघेल तिकडे शिलाखंडाच्या राशीच राशी पडलेल्या. कैक धनत्तर राजांनी या साम्राज्याची कीर्ती पताका उंचावली. एकेकाळी दुधातुपाच्या नद्या तिथे वाहायच्या. धान्याची कोठारे तुडुंब भरलेली असायची. अनेक मंदिरे, भव्य वाडेहुडे यांनी नटलेल्या त्या नगरीची शोभा अवर्णनीय होती. रेखीव रस्ते, त्यांच्या दुतर्फा नाना चिजांनी सजलेली देखणी दुकाने, बाजार, कशालाच काही कमी नव्हतं. पण काळाची दृष्ट लागली आणि तालिकोटच्या एका लढाईत झालेल्या पराभवाने अवघं राज्य बुडालं. कर्नाटकात घडीव पाषाणातल्या बुलंद बांधणीची कैक मंदिरे होती. त्यांची उंच गोपुरे नि विमाने पाहताना डोळे दिपून जात. मंदिराभोवती कुसवाच्या जाड भिंतींची तटबंदी बांधलेली असे. आत प्रशस्त प्राकार, त्याच्या चारी अंगाला भक्तांना राहण्यासाठी खोल्या होत्या. आधी मंदिराचा प्रशस्त सभामंडप लागे, नि मग गर्भगृह नि मुख्य गाभारा अशी रचना केलेली दिसे. दगडी खांब नि भिंतींवर वास्तुकारांनी त्यांच्या छिन्नी हातोड्यांनी अभूतपूर्व कलाकुसर नक्षीकाम करून यक्ष, गंधर्व, किन्नर, देवदेवता यांचं देखणं रूपदर्शन घडवलेलं. पाषाणालाही जिवंत करणाऱ्या त्या मूर्तींचा नखरेल नृत्यविलास पाहताना मन अचंबित होई. हंपीला बरीच मंदिरं तुटक्या फुटक्या अवस्थेत होती. विजयनगरचा इतिहास संताजीला ठाऊक होता. इतरांहून त्या इतिहासाबद्दलची त्याची खंत निराळी. कारण त्याच्या पूर्वजांनी यवनांची साथ देऊन विजयनगरच्या विनाशात आपले हात बरबटून घेतले होते. तालिकोटच्या लढाईत कर्णसिंह आणि भीमसिंह घोरपडे आदिलशाहीकडून लढले. कर्णसिंह धन्यासाठी लढताना धारातीर्थी पडला. विजयनगरची याद निघाली की म्हाळोजींची चर्या दुःखी कष्टी होई. ते म्हणत, पोरा, तांबरांची ताबेदारी करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी केलेलं ते पाप रक्तानेही धुवून निघणार नाही. म्हणून शिवबाची साथ देऊन गळ्याशी गोवलेला गुलामीचा फास आम्ही कायमचा तोडला. विजयनगरचं वैभव स्वराज्यात नांदावं यासाठी आमचा सारा खटाटोप आहे. कर्नाटकात जहागिरीची व्यवस्था लावून झाली. संताजीला आता भाळवणीकडे जायचे वेध लागले. पण त्याच्या पुढे दुसरंच एक संकट येऊन उभं राहिलं. दिल्लीहून मोगलांचा सरदार मिर्झा राजा जयसिंह स्वराज्यावर चालून आल्याची बातमी होती. परिस्थिती धामधुमीची. कुटुंबासह प्रवास करणंही धोक्याचं. शिवाजीराजांचा दुस्वास करणारी मंडळी तर म्हणत होती, आता शिवाजी वाचत नाही. मुंडी खाली घालून शरण आला तर ठीक, नाहीतर राज्य आणि जीवही घालवून बसेल. मध्ये काही दिवस गेले आणि दोघात तह झाल्याची बातमी आली. कुठल्याही शत्रूपुढे राजांनी आजवर शरणागती कधी पत्करलेली नव्हती. पण जयसिंहापुढे त्यांचा इलाज खुंटला. तहात आपलं अर्ध्याहून अधिक राज्य नि किल्ले त्यांनी गमावले. राजांना रंजीस आणून जयसिंह आता आदिलशाहीवर चालून येत होता. कर्नाटकात थांबणं त्यामुळेच धोक्याचं झालं होतं. मिर्झाचे राजपूत आणि दिलेरखानाचे रानटी पठाण नंग्या तलवारी घेऊन कधी तुटून पडतील त्याचा नेम नव्हता. अखेर मनाचा निर्धार करून संताजी कुटुंबासह महाराष्ट्राकडे निघाला. गुत्ती, बेल्लारी, सोंडूर, धारवाड मार्गे म्हाळोजींचा कुटुंब कबिला एकदाचा भाळवणीला आला.
मिर्झा राजा जयसिंह आणि शिवाजी महाराज या दोघात झालेल्या संघर्षणी समेटाचा वृत्तांत संताजीला तिथे आल्यावर कळला. जयसिंह मोगलाईतलं बडप्रस्थ. इतरांच्या कृपेने नव्हे, स्वकर्तृत्वाने तो मोठा झाला होता. एक कुशल योद्धा, अनुभवी सेनापती, राजनीतीचा जाणकार मुत्सद्दी असा त्याचा लौकिक होता. स्वराज्याचं खरं बळ तिथल्या डोंगरी किल्ल्यांमध्ये आहे हे त्यानं ओळखलं होतं. पण त्या किल्ल्यांना वेढे घालून ते जिंकून घेण्याच्या भानगडीत तो पडला नाही. एक एक किल्ला वर्ष वेढा दिला तरी पडणार नाही. त्या हिशोबाने आपली सारी उमर दख्खनेत घालवावी लागेल. तरीही हाती फारसं काही लागणार नाही. मिर्झा राजा चतुर. स्वराज्याचा सारा मुलूख जेरदस्तीत आणून त्या किल्ल्यांची त्याने कोंडी केली. मैदानात समोरासमोर लढाई देण्याची ताकद शिवाजीमध्ये नाही हे ओळखून त्याने चौफेर हल्ले चढवले. महाराजांचे सरदार, किल्लेदार, सेनापती आपापले गडकोट ठाणींनी जागा धरून बळकटपणे उभे होते. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी भारी मर्दाना माणूस, ईश्वराघरचा शिपाईच केवळ. दिलेर खानाने किल्ला वेढला, मुरारबाजी जमणीदान भांडला. जेव्हा अखेरची हातघाई झाली तेव्हा खस्त होता होता अगणित पठाणांची माळ तोडून तो धारातीर्थी पडला. दिलेर खानाला लढून पुरंदर घेता आला नाही. महाराजांनी विचार केला, असं कितीनी कुठवर भांडणार. जीवाहून जास्त जपलेली वाढवलेली मुरारसारखी मर्दानी माणसे एक एक करून जाया करण्यात काय अर्थ. मावळ्यांच्या रांगड्या रक्ताचा व्यर्थ अभिषेक तरी का करायचा. मिर्झाचं बळ अफाट. कितीही कोशिश केली तरी पल्ला पोहोचणार नाही. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना लढाई जारी ठेवणं हा शहाणपणा नव्हे. स्वातंत्र्य लक्ष्मी तूर्त आपल्यावर रुसलीये. दैवही धार्जिणं दिसत नाही. महाराजांनी ठरवलं, मिर्झा राजाशी तह करायचा. पण मिर्झा महाखट माणूस. सपशेल शरणागतीशिवाय तो काही बोलायलाच तयार होईना. तह झाला. स्वराज्याचा अर्ध्याहून अधिक मुलूख नि त्यातले गडकोट त्याने बळकावले. वर आग्र्याला पातशहांच्या भेटीला जा असा लकडा महाराजांच्या पाठी लावला. त्याचं ऐकून महाराज गेले तर दरबारात पातशहाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. रागाच्या भरात पातशहाला ते अद्वा बोलले. तेच निमित्त करून त्याने त्यांना कैदेत कोंडलं. त्या कालकोठडीतून सुटण्यासाठी अर्ज विनंत्या करून झाल्या. वाढलेल्या दाढ्यांनिशी दरबारात डौल मारणाऱ्या वजनदार वजीरांना किमती भेटी पाठवून झाल्या. मुत्सद्दी माणसे धाडून त्यांच्या उलट्या काळजांना कळ फोडायचा प्रयत्न करून पाहिला. पण पातशहा कशालाच दाद देईना. महाराज तर मरणाला खेटून उभे. काय हुन्नर लढवावा विचार अखंड सुरू होता. एक दिवस मृत्यूला तोंडघशी पाडून आणि बसल्या ठिकाणी बादशहाला उलथपालथ करत बंदीखान्यातून ते निसटले. कुणी म्हटलं वेषांतर करून पळाले, कुणी म्हटलं पेटाऱ्यात बसून गेले. काही असो, बनाव जमला झकास. करकरात दात ओठ खात औरंगजेबाने आपली फौज पाठलागावर सोडली. तिला झोकांड्या देत आडवाटेने प्रवास करत महाराज राजगडावर सुखरूप पोहोचले. लोक स्तिमित झाले. केशव भट तर भारावूनच गेले. कैदेतल्या काळोखातही स्वातंत्र्य सूर्याचा किरण राजाला दिसला. पातशहाची बकासुरी इच्छा आणि नियतीची नष्टाई यांचा मेळ जमण्याच्या आत त्याने डाव उधळला. जिंकण्याच्या इराद्यानेच तो हा डाव खेळला. हवं ते दान देण्याचा जिम्मा नकळत नियतीच्या खांद्यावर टाकून. त्या दुर्दम्य राजयोग्याच्या जिंकण्याच्या जिद्दीचा अंदाज नियतीलाही बहुधा नसावा. आग्रा प्रकरणाने महाराजांची कीर्ती हिंदुस्थानाभर पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या दर्शनासाठी राजगडावर लोटू लागल्या. देवासाठी भक्त उसासतो तसे आपणही राजांना पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालो आहोत याची जाणीव होताच संताजीने एक दिवस भाळवणीहून घोडा फेकला. 2 दिवसांची दौड मारून तो राजगडाच्या पायथ्याशी आला. दिवस पावसाळ्याचे. आकाश ढगांनी दाटलेलं. राजगडाचा उंच सुळका त्या ढगात घुसलेला. डोंगरांच्या खड्या पहाऱ्यात उभा असलेला तो गड त्याने आधी डोळे भरून पाहून घेतला. ढगांचं पटल दूर झाल्यावर लख्ख उन्हात पाचूच्या बेटासारखा राजगड लखलखू लागला.
त्याच्या बळकट अंगाखांद्यावरून पांढरे धोट धबधबे उड्या घेत खाली कोसळत होते. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात निळ्या जांभळ्या रंगाची रत्नकीळ प्रभा फाकलेली. सूर्य ढगांआड आड गेला की काही काळ शिराळाची सावली पसरायची. नंतर पुन्हा उन्हात निळ्या सावळ्या रंगाचे चमकारे डोळ्यांना सुख द्यायचे. ही महाराजांच्या तख्ताची जागा. मराठ्यांच्या जिंदादिलीचा हुंकार येथून उमटतो. या कल्पनेने संताजीचा ऊर अभिमानाने भरून आला. आज राजा पाहायचा, त्याच्या पायांवर डोई ठेवायचीच या निर्धाराने गडाची खडी चढण तो चढू लागला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात येताच पहारेकऱ्याने त्याला हटकलं. "अरे ए मर्दा, कुठं निघालास?" "महाराजांना भेटायला चाललोय." "का? का काय? गडावर जायचा परवाना आहे का तुझ्याकडं?" "राजाला भेटायला परवाना कशाला लागतो? हितला कायदा आहे तसा. जा, पाली दरवाजातल्या नायकाकडनं परवाना आण आणि खुशाल महाराजांच्या भेटीला जा." हिरमुसला होऊन तो परत फिरणार तोच मागून एक भरदार आवाज ऐकू आला. "अहो, कुठे चाललाय? थांबा जरा." संताजीने वळून पाहिलं. त्याच्याच वयाचा गव्हाळी रंगाचा मध्यम उंचीचा अंगाने दणकट असलेला एक तरुण उभा होता. तो त्याच्या जवळ आला. हसऱ्या चेहऱ्याने त्यानं विचारलं, "कोण तुम्ही? कुठून आलात?" पाली दरवाजापर्यंतचा हेलपाटा पडणार म्हणून संताजी आधीच चिडलेला. त्यात याची नको ती चौकशी. तिरक्या स्वरात त्याने विचारलं, "आपल्या राजाचं दर्शन घ्यायला रयतेला परवाना घ्यावा लागतो इथे?" "होय." "राजा असा कडी कुलपात कोंडून कसं चालेल हो? नाव काय म्हणालात तुमचं?" "मी धनाजी जाधव." "तुम्ही कोण? कुठून आलात?" "विट्याकडे भाळवणी नावाचं गाव आहे. मी तिथला. माझं नाव संताजी." "म्हटलं राजगडावर लोकांच्या झुंडी येत आहेत तर आपणही जावं. दुरून का होईना राजाला डोळे भरून बघावं." "दुरून हो कशाला? अगदी जवळून तुम्हाला त्यांना बघता येईल की, भेटताही येईल." "ते कसं काय?" "राजे थोड्या वेळात पद्मावती माचीवरच्या आपल्या वाड्यात जाणार आहेत. इथूनच जातील ते. तेव्हा होईल दर्शन. वाड्यात जाऊन त्यांना भेटताही येईल." आधीची काहीच ओळख देख नसताना तो तरुण आपुलकीने हे सांगत होता. संताजीला त्याच्या स्वभावातला मोकळेपणा आवडला. "राजांची भेट झाली की लगेच मी परत निघणार. न सांगता येणं कदाचित माझ्या आबांना आवडणार नाही." "तुमचे आबा कुठे असतात?" "महाराजांच्याच लष्करात. इथेच आसपास कुठेतरी त्यांचा तळ असेल पडलेला. त्यांचं नाव म्हाळोजी घोरपडे." ते ऐकून त्या तरुणाच्या भुवया उंचावल्या. "म्हणजे तुम्ही म्हाळोजी बाबा घोरपड्यांचे चिरंजीव? तुमची त्यांची ओळख आहे?" "म्हणजे काय? त्यांना कोण ओळखत नाही? ते मला ओळखतात की नाही कुणास ठाऊक." धनाजीशी संताजीच्या गप्पा सुरू झाल्या. दरबारी रीतिरिवाज त्याच्या चांगलेच अंगवळणी पडलेले दिसले. भाषाही अदबशीर, नम्र. राजकारणाची बरीच माहितीही होती त्याला. दुपार टळल्यावर पद्मावती माचीवर लोकांची गर्दी वाढू लागली. शिपाई "चला बाजूला व्हा, वाटवर कुणी बी थांबायचं नाही" म्हणत लोकांना मागे सारू लागले. धनाजीसह संताजी पद्मावती माचीवरच्या सरकारवाड्याजवळ आला. थोड्या वेळाने पालखीत बसून महाराज येताना दिसले. ते वाड्यात जाताच लोकांचा लोंढाही पाठोपाठ आत शिरला. त्यात संताजीही होता. महाराज बैठकीवर वीरासनात बसले. टाचा उंचावून श्रद्धेने कुतूहलाने तो त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू लागला. बारीक पाना फुलांच्या नक्षीचा किरमिजी रंगाचा अंगरखा त्यांनी घातलेला. डोक्यावर रत्नजडीत पगडी होती. तिच्या मागच्या बाजूला टपोऱ्या पाणीदार मोत्यांचा तुरा लोंबत होता. त्यांचा चेहरा तेजस्वी पाणीदार होता. गरुडाच्या चोचीसारखं नाक बाकदार होतं. रंग गोरा, डोळे काळेभोर टपोरे. भव्य कपाळावर शिवगंध ठसठशीतपणे रेखलेलं. व्यवस्थित कापलेली टोकदार दाढी नि ओठांवर मिशा. त्यांच्या मुखावर हास्य विलसत होतं. गर्दीसोबत तो त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला. क्षणभरासाठी त्यांच्याशी त्याची नजरानजर झाली. त्यांनी हसून त्याच्याकडे पाहिलं. बस इतकंच. वाड्याबाहेर पडताना मात्र देवदर्शन झाल्याचं समाधान त्याला वाटत होतं. "झाली भेट?
तो बाहेर आल्यावर धनाजीने विचारलं, होय, बरं वाटलं. मराठ्यांचा राजा बघायची आस एकदाची पूर्ण झाली. तुमच्यामुळेच जमून आलं बरं का सारं. अहो, श्रद्धेने आलेल्या भक्ताला विठ्ठल काय बडव्यांच्या कृपेने दिसतो नि पावतो? आजची रात्र राहणार आहात की? छे, लगेच निघणार. तुमचा मुक्काम गडावरच असतो काय? होय, जिजाऊ आईसाहेबांनी बिऱ्हाडासाठी जागा दिली आहे मला. नशीबवान आहात. रोज महाराजांचं आईसाहेबांचं दर्शन होतं. तुम्ही त्यांच्या कुटुंबातले मायेचे आहात. त्यांच्याशी नातं असलं तरी महाराज माया नातं काही जाणत नाहीत बरं. धनाजी हसून म्हणाला. संध्याकाळी संताजीने प्रेमाने त्याचा निरोप घेतला. भाग 20 समाप्त.